नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण कटोरी ब्लाउजच्या शिलाईविषयी काही महत्त्वाच्या आपण टिप्स बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, ह्या ठिकाणी मी एक कटोरी ब्लाउजची कटिंग करून घेतली आहे आणि ती आपल्या अस्तरला मी अस्तर आणि पीस एकमेकांना जॉईन करून घेतला आहे. तर कटोरी ब्लाउजची पहिली स्टेप म्हणजे आपण जेव्हा कटोरी वाढवतो, पेपरवर आपण कटोरी वाढवतो आणि त्यानंतर आपण जेव्हा कपड्यावर ती कटोरी ठेवतो त्यावेळेस आपण चॉकनी हे पूर्ण जे पॅटर्न असतं आपलं जे पेपर पॅटर्न ते आपण कपड्यावर जेव्हा ठेवतो पिसावर अस्तरवर त्यावेळेस आपण काय करतो, चॉकनी मार्किंग करतो. तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बघा ह्या प्रकारचा मशीनचा जो चॉक असतो ना तो चॉक आपल्याला वापरायचा आहे. जो चॉक आपण याच्यासाठी जो चॉक आपण फळ्यावर जो खडू म्हणतात त्याला तो नाही वापरायचा आहे आपल्याला, असा चॉक वापरायचा आहे. त्याच्याने काय होतं की तो खडू वापरल्याने मार्किंग ही डार्क येते, जास्त ब्रॉड होऊन जाते आणि आपण मार्किंगच्या साईडने जर कटिंग केली तर आपली कटोरी मोठी होऊन जाते. तर ही झाली पहिली टिप्स, आपण मशीनचा चॉक वापरायचा आहे. दुसरी म्हणजे कटोरी आपली कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला हे बघा ह्या प्रकारे आपण फोल्ड करून आपण टक्स मारतो. इथं आपण एक टक्स मारतो. तर तो टक्स आपण काय करतो, प्रत्येक याच्यामध्ये आपण म्हणतो की 1.5 इंचाचा टक्स असतो म्हणून आपण काय करतोय, या बाजूने 1.5 इंच घेतो आणि मार्किंग करून घेतो आणि टक्स मारून घेतोय. तर तसं न करता काय करायचं आहे, आपली कटोरी किती आहे, 5ची आहे का 6ची आहे ते आपल्याला माहिती असतं. तर आपल्याला काय करायचं, हे बघा आपण जेवढं शिलाईमध्ये इकडे सोडतो, जेवढं आपण शिलाईमध्ये दाबणार आहे तेवढं सोडून द्यायचं आहे आणि ह्या बाजूला जितकी पण आपली कटोरी असेल तिथं आपल्याला एक मार्किंग करायची आहे. हे बघा, आता माझी ही 5ची कटोरी आहे तर मी इथं 2.5 वर एक मार्किंग करते. हे बघा 2.5 वर, म्हणजे आपली कटोरी ना ती छोटी मोठी होत नाही. आणि असं केल्याने आपल्याला लगेच लक्षात पण येतं, जर आपली कटोरी थोडी जर मोठी झालेली असेल तर आपला हा टक्स आहे ना एकदम वाढून जातो. आता समजा आपण इकडं मार्किंग केली एक शिलाईमध्ये आपण जेवढं सोडणार आहे तिथे, आणि नंतर आपण इथे एक जेवढी आपली कटोरी आहे तिथं आपण एक मार्किंग केली, तर ह्या टक्सवर नाही ना आपल्या लक्षात येतं की आपली कटोरी ही मोठी झाली आहे का छोटी झाली आहे. समजा आपण इकडून 1.5 इंचाचा जर टक्स घेऊन डायरेक्ट शिलाई मारली तर एवढं मोठं जे अंतर असेल त्याच्यावरून आपल्या लक्षात नाही येत की आपली कटोरी ही छोटी झाली आहे का मोठी झाली आहे. त्यामुळे काय करायचं आहे, ह्या साईडने आपण जेवढं आपल्या शिलाईमध्ये दाबल्या जाणार आहे तेवढं सोडून द्यायचं आहे आणि आपली जितकी पण कटोरी असेल तिथे एक मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर वरच्या साईडने हे बघा 2.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला एक टक्स मारून लाईन मारून घ्यायची आहे आणि आपल्याला ह्या टक्सची शिलाई करायची. आता इथे आपल्या कटोरीला टोक येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, बऱ्याचदा काय होतं की आपण ही सरळ आपण जे टक्स मारला मार्किंग जी केली आहे आपण सरळ, आपण सरळ टिप मारून देतो आणि त्यामुळे काय होतं की कटोरीला टोक येतात. तर अशा प्रकारचं टोक येऊ नये म्हणून आपल्याला शिलाई मारताना सुद्धा काय करायचं आहे, बघा इथून घेतल्यानंतर इथपर्यंत आपल्याला जवळजवळ थोडस सरळ आल्यानंतर इथून आपल्याला असं थोडस वरती यायचं आहे. ही जी थोडीशी शिलाई आहे ना, थोडीशी गोलाईमध्ये आपल्याला शेवट आपल्याला थोडीशी गोलाईमध्ये फिरून घ्यायची आहे. मी इथे डबल शिलाई मारते आणि मग दाखवते की टोक येतं की नाही म्हणून. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे गोलाईमध्ये शिलाई मारायची, टोक नाही येत. आणि तरी पण जर आपल्याला वाटतंय की टोक आलं आहे तर आपल्याला याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे. बघा ह्या प्रकारे कटोरीला टोक येऊ नये म्हणून त्याचा पण एक मी व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. अशा प्रकारची एक शिलाई जर मारली ना तर त्याच्याने पण हे टोक येत नाही. आता इथपर्यंत झालं. त्यानंतर कटोरी जोडताना आता आपल्याला याच्यावर ही कटोरी जोडून घ्यायची आहे. हे बघा, आता आपल्याला ह्या पट्टीला ही कटोरी जोडायची. तर कटोरी जोडताना आहे ना नेहमी आपल्याला हे बघा अशा वरच्या साईडने आपल्याला कटोरी जोडायची. दोन्ही कटोऱ्या आपल्याला वरच्या साईडने जोडायची आहे. बघा दोन्ही साईडने काय होतं, एक वेळेस आपली कटोरी दुसऱ्याला आपण ह्या पट्टीला जेव्हा कटोरी जोडू ती आपल्याला वरच्या साईडने येणार आणि एक कटोरी आपल्या खालच्या साईडने येणार, पण जोडताना मात्र
वरतूनच आपल्याला कटोरी जोडायची आहे. आणि जितकी पण आपण शिलाई मार्जिन सोडली आहे तेवढीच आपल्याला शिलाई मारायची आहे. कमी जास्त नाही घ्यायची आहे. त्याच्याने आपली कटोरी लहान किंवा मोठी होऊ शकते. जर तुम्ही अर्धा इंच जर शिलाई मार्जिन सोडलेली असेल तर अर्धा इंचावरच आपल्याला शिलाई मारायची आहे. हे बघा आपण ही कटोरी आता इथे जोडून घेतली आहे. आता एखाद्या वेळेस आपला शिलाईचा धागा जेव्हा शिलाई मारताना ओढल्या वगैरे जात असेल तर थोडस असं आपलं हे धागा वगैरे तोडून घ्यायचा आहे, व्यवस्थित करून घ्यायचा आहे. जर कटोरी इथं एकदम बरोबर आली, थोडी जर मोठी जर झाली आपली कटोरी, वाटतंय की थोडीशी इथं मोठी झाली, एकदम किंचित काहीतरी वाढली माझी कटोरी, तर ह्या प्रकारे आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित दिसते. त्यानंतर आपल्याला हे बघा ह्या साईडने आपण क्रॉस पट्टी लावणार आहे. ह्या साईडने आपण जी क्रॉस पट्टी लावणार आहे तिथून देखील आपल्याला एक नॉर्मल असा तिरकस कट देऊन घ्यायचा आहे. बघा ह्या प्रकारे, हे बघा एकदम व्यवस्थित आपल्या कटोरीचा शेप दिसतोय. कुठेही याला टोक पण आलेलं नाहीये आणि व्यवस्थित दिसते. आता आपण याला मी तुम्हाला क्रॉस पट्टी पण लावून दाखवते म्हणजे व्यवस्थित आपल्याला कळेल. हे बघा ही क्रॉस पट्टी घेतली मी आणि हे अस्तर आहे. आता हे एकमेकांना आपण मी पहिले जोडून घेत असते आणि नंतर मी ब्लाउजला अटॅच करत असते. मी याचा देखील एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे की क्रॉस पट्टी लावण्याची सोपी पद्धत, तो सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. आता इथं क्रॉस पट्टी जर बघून घ्यायची आपली, खूप जास्त जर मोठी असेल थोडी थोडी आपल्याला इथं कट करून घ्यायची आहे. अस्तर आणि हे जो आपला अस्तर आणि ब्लाउज पीस आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला अंतर ठेवायचं आहे. हे ब्लाउज पीस आपल्या अस्तर पेक्षा आहे ना थोडासा आपल्याला हा एक्स्ट्रा ठेवायचा आहे. एकदम कट टू कट आपल्याला कट नाही करायचं आहे. नंतर आपण क्रॉस पट्टी जोडल्यानंतर आहे ना आपला अस्तर दिसेल मग. आणि आता ह्या अस्तरवर आपल्याला अस्तरच्या साईडने आपल्याला दाबटीप मारून घ्यायची. हे बघा आता आता आपली ही क्रॉस पट्टी आपली तयार झाली. आता जो आपला पीस आहे, जो पिसाचा भाग आहे ना तो आपल्याला हे बघा ह्या प्रकारे असा ठेवून घ्यायचा आहे. थोडासा नॉर्मल आपल्याला हा क्रॉस पट्टी जी आहे ना थोडीशी पुढे घ्यायची आहे. आपल्याला एकदम कट टू कट अशी नाही धरायची, थोडीशी पुढे घ्यायची आहे जेणेकरून जी आपण जेव्हा पूर्ण जॉईन करू तर ती सरळ येईल. हे बघा ह्या प्रकारे आपल्याला ठेवायची आहे आणि टिप मारून घ्यायची. टिप मारताना पण काय करायचंय, हे बघा ह्या प्रकारे आपल्याला तिला सेट करून घ्यायचं आहे. जर अशी आता हे अशी ठेवली आणि अशी जर टिप मारली तर क्रॉस पट्टी ही बिघडून जाईल आपली लावण्याची. तर हे बघा ह्या प्रकारे आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. आणि ही जी वरतून आपण हे ना हे बघा ह्या प्रकारे आपल्याला हे बघा हे असं धरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला असं फिरवून मग आपल्याला ही शिलाई मारायची. हे बघा क्रॉस पट्टी आपली इकडे इकडे अशी करत चालायची आपल्याला, जेणेकरून ती व्यवस्थित आपल्याला शिवता येईल. आता हा जो टक्स मारलाय तो तुम्ही इथून कट पण करू शकतात. जर नाही कट केला तर ह्या प्रकारे हे बघा ह्या प्रकारे मध्ये आपल्याला एक घडी मारून घ्यायची आहे. हे बघा ह्या प्रकारे तो असा दाबून नाही द्यायचा आहे, तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला एक घडी मारून घ्यायची आहे. आणि ही जी शिलाई मारली आहे आपण कटोरी जी जॉईन केली आहे त्याची शिलाई आपल्याला त्या बाजूला घ्यायची आहे, ज्या बाजूने हा टक्स ह्या बाजूने आणि शिलाई त्या बाजूने. हे बघा ह्या प्रकारे आपल्याला जोडून घ्यायची आहे. हे बघा ही थोडीशी पुढे आली आहे. आता आपण हिला कट करून घेऊ नंतर. आता हे बघा आता काय करायचं आहे, शोल्डर पासून आपल्याला ह्या प्रकारे राऊंड करून घ्यायचं आहे हे ब्लाउज. आणि ही जी आपण शिलाई मारली क्रॉस पट्टी त्याच्यावर आपल्याला ही अस्तरची पट्टी ठेवायची आहे आणि याच्यावर आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे.
तर ह्याप्रमाणे आपण याला सरळ करून घेऊया ब्लाऊजला. आता जे काही एक्स्ट्रा असेल ते आपण कट करून घेऊया. हे बघा, ह्या प्रकारे तयार झाले आपले कटोरी ब्लाऊजचा पुढचा भाग तयार झाला आहे. तर ह्या काही छोट्या छोट्या टिप्स होत्या, त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या टिप्स फॉलो करून जर कटोरी ब्लाऊजची शिलाई केली तर कुठेही आपली कटोरी लहान मोठी होणार नाही आणि छोटे मोठे प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. तर तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.